नमस्कार, स्वागत आहे आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। आज मी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी सोप्या पद्धतीने अस्सल चवीचे गुलकंद पान मोदक तयार केलेले आहे। विड्याची पाने वापरून हे मोदक आपण तयार केले आहे, त्यामुळे चवीला हे विकत जो मसाला पान असतो सेम त्याच चवीचे तयार होतात। बनवायला देखील सोपे आहे, तर चला हे कसे बनवले ते बघूया। त्यासाठी इथे मी 3 ते 4 विड्याची पाने स्वच्छ धुवून घेतली। फ्रेश आणि हिरवीगार पाने घेतलेली आहे, यालाच बरेच जण खाण्याची पाने देखील म्हणतात। आता ह्या पानांची देठ काढून घ्यायची। तर त्याकरिता एक एक पाण्याची देठ न काढता एकावर एक सर्व पाने ठेवून तर एकदाच मी चाकूच्या मदतीने किंवा कैचीने सर्व देठ काढून घ्यायची। आणि आता मिक्सरचं भांड घेऊन यामध्ये आपल्याला ह्या पानांची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्याकरिता बघा असं दाखविल्याप्रमाणे सर्व पाने हाताने कुस्करून घाला किंवा कैचीने अशी कापून घालायची, म्हणजे बारीक पेस्ट तयार होते। तर आता सर्व पाने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घातली आणि मोदक छान गोडसर तयार होण्यासाठी यामध्ये पाव कप इतकी साखर घालायची। आणि सुरुवातीला ना काहीही न घालता याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची। तर पान आणि साखर असल्यामुळे ना हे सुरुवातीला चांगलं वाटलं जातं, परंतु याची पेस्ट तयार होत नाही। तर आता पेस्ट तयार करण्यासाठी यामध्ये पाव कप पेक्षा थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेतलं। तर यामध्ये तुम्ही बघाल बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे। तर यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर घातलेला नव्हता, नैसर्गिक असा पानांचा मस्त हिरवागार असा रंग आलेला आहे। तर यामध्ये तुम्ही दुधाचा वापर केला असताना बारीक फाईन अशी पेस्ट तयार करण्यासाठी तर रंग थोडा फिक्का होतो, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे। हवं तर तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता। आणि पाणी घातल्यामुळे मोदक हे जास्त दिवस सुद्धा टिकतात। आता बारीक गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे। पॅन हलकासा गरम झाला की लगेच यामध्ये अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच बारीक किसलेलं खोबरं घालायचं आणि ते मंद आचेवरच सतत ढवळत फक्त मिनिटभर छान असं भाजून घ्यायचं। तर याचा रंग बदलवायचा नाही, फक्त मिनिटभर सतत हलवत छान हे असं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर रंग बघा आहे तसंच आहे, फक्त हे थोडंसं मी भाजून घेतलं, जेणेकरून यातील थोडंफार जे मॉइश्चर असेल ते सुद्धा निघून जातं आणि मोदक हा जास्त काळ टिकतो। तर छान हे आता भाजून झालेलं आहे। यामध्ये आता आपण जी तयार केलेली प्युरी आहे बघा ती संपूर्ण ऍड करायची आहे। तर इथे एक लक्षात ठेवा, गॅस हा आपल्याला कुठेही वाढवायचा नाही, कमी आचेवरच ही सर्व प्रोसेस करायची आहे, जेणेकरून यात घातलेले जिन्नस आहे ते व्यवस्थित एकजीव होईल आणि करपणार नाही। आणि त्यासोबतच यामध्ये ना पाव कप इतकं दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर घातली आणि संपूर्ण आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर व्यवस्थित चमच्याने एकजीव करत 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आणि 2 ते 3 मिनिटातच तुम्ही बघाल की मिश्रणाचा छान असा गोळा तयार होत आहे। जर तुम्हाला मिश्रण हे थोडंसं पातळ वाटत असेल, मिश्रणाचा गोळा सेट होत नसेल, तर यामध्ये तुम्ही आणखी थोडीशी मिल्क पावडर किंवा थोडंसं डेसिकेटेड कोकोनट सुद्धा ऍड करू शकता। तर आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि मिश्रणाचा छान हा गोळा तयार झालेला आहे। तर मिश्रण आपण असं पसरवून पॅन मध्ये ठेवूया आणि हलकसं थंड करून घेऊया। तर हे मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण पान मोदक मध्ये भरण्यासाठी छान अशी गुलकंद स्टफिंग तयार करूया। त्यासाठी एका छोट्याशा बाउल मध्ये मी 2 छोटे चमचे गुलकंद घेतलेला आहे। त्यातच आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप तर काजू बदामचे काप तयार करून घेतले आणि एक छोटा चमचा इथे ना जी ट्रुटी फ्रुटी असते बघा रेड कलरची, मिक्स ट्रुटी फ्रुटी वापरली तरी चालेल, तर तीच घातली आणि रंगीबिरंगी मार्केटमध्ये बडीशेप मिळते ती ऍड केली। याऐवजी तुम्ही साधी बडीशेप असते ना ती सुद्धा घालू शकता। आणि सर्व छान मिसळून येण्यासाठी मस्त अशी बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं। तर आपल्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही सर्व साहित्य कमी जास्त करू शकता। अगदी सोप्या पद्धतीची स्टफिंग इथे मी तयार करून दाखवलेली आहे। यामध्ये फक्त गुलकंद जे आहे ते मेन आहे, ते नक्कीच घालायचं आणि सर्व छान हाताने मिक्स करून घ्यायचं। तर बघा सोप्या पद्धतीने इथे आपली गुलकंद स्टफिंग तयार झालेली आहे, जी की आपण मोदक मध्ये मस्त अशी भरणार आहोत। तर आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आणि दुसरीकडे जे आपलं मोदकाचं वरचं आवरण तयार करून घेतलेलं होतं तर ते सुद्धा हलकसं थंड झालेलं आहे। तर ते पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया। तर यामध्ये ना
आपण अजिबात हिरवा रंग सुद्धा घातलेला नव्हता, तरी सुद्धा देखील मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे। तर पाने ही छान फ्रेश आणि हिरवीगार असेल तर यामध्ये रंग घालण्याची अजिबात गरज वाटत नाही। हलकासा तुम्ही याला ना तुपाचा हात सुद्धा लावून हे मिश्रण छान मळून घेऊ शकता। तर हे देखील मी एका बाउल मध्ये काढून घेतलं आणि आता मोदक तयार करायला घेऊ। त्यासाठी इथे मी मार्केटमध्ये जे मोदक साचे मिळतात ना त्याचाच वापर करणार आहे। तर मोदक साचा घ्यायचा, त्याला हलकसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मोदक हा व्यवस्थित निघतो। आणि त्यानंतर मोदक साचा बंद करायचा आणि पानांचं जे हिरवं मिश्रण आहे ते अगोदर घ्यायचं, ते साच्यामध्ये व्यवस्थित असं भरायचं, आतून छान असं प्रेस करून घ्यायचं बघा तर दाखविल्याप्रमाणे, आणि आतमध्ये ना छोटासा होल करायचा, जेणेकरून यामध्ये आपल्याला जे स्टफिंग आपण गुलकंदाचे तयार करून घेतलं होतं बघा ते भरता येईल। आता हे जे गुलकंदाचं स्टफिंग आहे ते यामध्ये ऍड करायचं। तर यामध्ये जेवढं मिश्रण बसेल ना तेवढं छान भरभरून भरायचं, म्हणजे मोदक हा खाताना अगदी छान असा मसाला पान जसं लागतं ना सेम त्याच चवीचा लागतो। आणि वरतून बघा चांगला तो बंद करून घेतला। आता मोदक आपण उघडूया, बघा किती छान तयार झालेला आहे आणि दिसायला देखील तितकाच सुरेख दिसत आहे। मिश्रण थोडंफार याला लागलेलं असेल साईडने तर ते काढून घ्यायचं, बघा तर मस्त दिसायला सुरेख असा आपला गुलकंदाने भरलेला पान मोदक तयार झाला। आता ह्याच पद्धतीने आणखी एक मोदक तयार करून दाखवते। तर बघा जे हिरवं मिश्रण आहे ते घ्यायचं, मोदक साच्यामध्ये छान असं बोटांच्या मदतीने प्रेस करून दाबून असं भरायचं, आतमध्ये होल करायचं आणि यामध्ये जे गुलकंद स्टफिंग आहे ती भरायची आणि वरतून पुन्हा एकदा हिरवा मिश्रण लावून हे पॅक करून घ्यायचं। तर कमी साहित्यात सुरेख असा आणि स्वादिष्ट हा पान मोदक तयार होतो। एकदा की तुम्ही मोदक साच्याला तूप लावलं की नंतर पुन्हा एकदा तूप लावायची ही गरज पडत नाही, छान ते मोदक निघतात। तर काही मोदक मी असे डेकोरेट करून घेतले आहे। तर यामध्ये ना वरतून बघा सुरुवातीला रंगीबेरंगी अशी बडीशेप घालायची आणि सारख्या ह्याच पद्धतीने मोदक छान असा भरून घ्यायचा। तर हा देखील मोदक किती सुरेख झालेला आहे, लहान मुलांना तर हे मोदक खूपच आवडतील। आणि असे छान डेकोरेट केलेले मोदक असतील तर लहान मुले काय गणपती बाप्पा देखील छान खुश होतील। तर करून बघा, इथे माझे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहे, बघा किती सुंदर दिसत आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे आणि वरतून मी बडीशेप लावल्यामुळे ते आणखीच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तर आता हे मी छान एका प्लेट मध्ये सजवून घेतले आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी इथे ठेवले, बघा किती सुरेख दिसत आहे। तर तुम्ही देखील करून बघा। रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। दिसायला जेवढे छान दिसतात ना तेवढेच खायला देखील सुरेख असे लागतात, मस्त टेस्टी लागतात। तर बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।